माजी आमदार सुभाष भोईर यांचा भाजपमध्ये जाहीर पक्षप्रवेश। महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला भाजपने मोठे खिंडार पाडले आहे। कल्याण ग्रामीणचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी आमदार सुभाष गणू भोईर यांनी आज भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला। शनिवारी सकाळी भोईर हे पदाधिकाऱ्यांसह मुंबईला रवाना झाले होते। यावेळी आमदार संजय केळकर, आमदार निरंजन डावखरे, ठाणे शहर जिल्हा अध्यक्ष संदीप लेले, ठाणे जिल्हा परिषदेचे सदस्य रमेश पाटील, शिवसेनेचे उपतालुका प्रमुख सुखदेव पाटील यांच्यासोबतच देसाई, दिवा, शीळ भागातील अनेक युवा पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। भोईर म्हणाले, मुळात मी भाजपचा 1986 मध्ये पहिला नगरसेवक म्हणून महापालिकेमध्ये सुरुवात केली होती। यशस्वी सुरुवात झाल्यानंतर काही कारणास्तव भाजप मला सोडावी लागली। विकास कामांसाठी प्रवाहाच्या विरोधात जाता येत नाही, म्हणून प्रवाहाच्या बरोबर जाण्याचा आम्ही निर्णय घेतला आहे। भाजपात जाण्यास उशीर झाला असला तरी योग्य वेळी योग्य निर्णय आम्ही घेतलेला आहे। आमच्या या निर्णयाला लोकांचा पाठिंबा आहे। उद्धव ठाकरे यांच्या कठीण काळातही साथ न सोडणारे, कल्याण ग्रामीण मतदारसंघातील खंदे समर्थक म्हणून ओळखले जाणारे सुभाष भोईर यांनी भाजपात जाण्याचा निर्णय घेतल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे। 2014 मध्ये शिवसेनेतून आमदारकीची निवडणूक जिंकणारे भोईर यांना 2019 मध्ये उमेदवारी नाकारण्यात आली होती। त्यानंतर 2024च्या विधानसभा निवडणुकीत ठाकरे गटाकडून त्यांना पुन्हा संधी देण्यात आली होती। मात्र या निवडणुकीत शिंदे गटाचे आमदार राजेश मोरे यांच्या विरोधात त्यांचा पराभव झाला। अखेर ऐन महापालिका निवडणुकीच्या तोंडावर यांनी भाजपची वाट धरल्याने ठाकरे गटाच्या अडचणी वाढल्या आहेत। भोईर यांच्या भाजप प्रवेशामुळे कल्याण ग्रामीणमध्ये केवळ ठाकरे गटालाच नव्हे तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेलाही नव्या आव्हानांना सामोरं जावं लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे। कारण याच परिसरात खासदार श्रीकांत शिंदे यांचा लोकसभा मतदारसंघ असून भाजपकडे झुकणाऱ्या विरोधकांची संख्या वाढताना दिसत आहे।